नमस्कार, मी डॉक्टर जयश्री हजारे. कथा अभिवाचन स्पर्धेसाठी माझी स्वलिखित कथा वेदना माझ्या मनीची या कथेचं अभिवाचन करणार आहे. मी स्वयंपाकघरात काम करीत होते तेव्हा सासूबाई तेथे आल्यात आणि मला म्हणाल्या, संगीता, आज हलवा खाने का मन कर रहा है, क्या तुम हलवा बनाओगी? मी त्यांना हो म्हटले आणि कढईत रवा भाजायला घेतला. रव्याचा सुगंध पसरला होता आणि माझे मन माझ्या छोटूच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. आमच्या छोटूला हलवा फार आवडतो. 15 दिवसातून एकदा तरी त्याची हलव्याची फरमाईश असायची. मी स्वयंपाकघरात काम करीत होते, पण मन मात्र पार 10 वर्षाच्या अंतर पार करून गेले होते. मी आठवणींच्या गुंतत अडकले होते. मला आठवले, मी अभ्यासात हुशार होते, वर्गात नेहमी पहिल्या 5त असायचे, दिसायला सुंदर होते आणि आमच्या बाबांची फार लाडकी होते. मी स्वभावाने फार हळवी आहे म्हणून बाबा नेहमी माझं मन जपायचे, पण ते नेहमी म्हणायचे, पोरी, आयुष्यात फार हळवं असून चालत नाही, कधी कधी मन खंबीर ठेवावं लागतं. 12वीला मी चांगल्या गुणांनी पास होईल याची सर्वांना खात्री होती. मी इंजिनियर व्हायचे ठरवले होते, पण नियतीच्या मनात वेगळेच होते. 12वीची परीक्षा 15 दिवसांवर आली असताना अचानक माझ्या बाबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईचे आणि माझे सांत्वन करण्यासाठी बरेच नातेवाईक आणि ओळखीची मंडळी घरी येऊन गेले होते. अनिल पण येऊन गेला होता. अनिल माझ्याच वर्गात होता, पण ह्यापूर्वी आमच्यात फारशी मैत्री नव्हती किंवा फारसं कधी बोलणंही झालं नव्हतं. मला जरा आश्चर्यच वाटलं होतं. नंतर अनिल वरचेवर घरी येत होता. माझी आईची चौकशी करत होता. परीक्षेसाठी काही नोट्स हव्यात का, काही मदत हवी का म्हणून विचारत होता. माझी परीक्षेची नीट तयारी झालीही नव्हती आणि माझी त्यावेळी मनस्थितीही ठीक नव्हती. जेमतेम 75% मार्क्स मिळवून 12वी पास झाले. बाबा गेल्यानंतर आमचे आयुष्यच बदलले होते. बाबा प्रायव्हेट कंपनीत नोकरी करीत होते, त्यामुळे पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. 2 वर्षापूर्वीच आम्ही नवीन घर खरेदी केले होते, त्यामुळे बाबांचे साठवलेले फारसे पैसेही नव्हते. आई एका प्रायमरी शाळेत शिक्षिका होती. भरमसाठ फी भरून प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्याची माझी इच्छा नव्हती. मी नागपूरलाच BScला ॲडमिशन घेतली. अनिल शिक्षणासाठी नागपूरलाच त्याच्या काकांकडे राहत होता. त्याची फॅमिली UPमध्ये कानपूरला राहत होती. अनिल माझ्याच कॉलेजमध्ये असल्यामुळे आमची चांगली मैत्री झाली. BSc झाल्यानंतर एक दिवस अनिलने मला विचारले, संगीता, माझ्याशी लग्न करशील का? मला आश्चर्यच वाटले, कारण तो मारवाडी आणि मी महाराष्ट्रीयन. आमच्या दोघांच्या घरातील वातावरण फार वेगळे होते. मित्र म्हणून अनिल चांगला होता, पण अनिलशी लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. शिकून मला नोकरी करायची होती. मी कधी अनिलसोबतच्या लग्नाचा विचारही केला नव्हता. मला नागपूरलाच राहून आईला मदत करायची होती. मी त्याला खूप समजावले, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याचे माझ्यावर फार प्रेम होते. त्याने त्याच्या घरच्यांची लग्नासाठी संमती मिळवली आणि नंतर त्याने माझ्या आईला त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, तो मला नेहमी सुखात ठेवील असं सांगून आईचं मनही वळवले. आईला अनिलचा स्वभाव आणि अनिल आवडत होता. मी सुरुवातीला नाही म्हटलं, पण शेवटी आई आणि मावशीच्या आग्रहास्तव मी लग्नाला तयार झाले. कारण अनिल स्मार्ट होता, त्याचा स्वभाव चांगला होता, त्याची फॅमिली चांगली होती, आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम होतं. नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. लग्नानंतर मी अनिलसोबत UPमध्ये कानपूरला आले. त्यांची साड्या आणि रेडीमेड कपड्यांची शोरूम होती. त्याचे आईवडील स्वभावाने फार प्रेम आहेत. अनिलला एक मोठी बहीण आहे, लता दिदी. त्या मुंबईला राहतात. अनिलच्या आणि माझ्या घरातील वातावरण, त्यांचे रीतिरिवाज खूप वेगळे होते. मला त्यांच्या घरात ॲडजस्ट होताना सुरुवातीला फार कठीण गेलं, पण अनिलची सोबत, त्याचा आधार असल्यामुळे मी तेथे हळूहळू रुळत होते आणि आमचं आयुष्य छान आनंदात सुरू होतो. लग्नानंतर 2 वर्षातच मी अजय आणि अतुल ह्या 2 जोया मुलांची आई झाले होते. पुन्हा 5 वर्षांनी मी छोटूची आई झाले. घरात 3 लहान मुले आहेत म्हणून सगळे खुश होते. अनिलच्या मोठ्या बहिणीच्या लता दिदींच्या लग्नाला आता 15 वर्ष झाली, तरी त्यांना मूल नव्हते. त्यांचा मोठा बिझनेस होता, घरी खूप श्रीमंत होती, पण मूल नसल्यामुळे ते सगळे दुःखी होते. त्यांनी सर्व उपाय केले, पण यश आले नव्हते. नंतर त्यांनी त्यांच्या नात्यातीलच एखादं मूल दत्तक घेण्याचा विचार सुरू केला. आमचं सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक कोविडने सगळीकडे थैमान घातले. दुकान, बिझनेस सगळं बंद होतं. अनिलने बिझनेससाठी तेव्हाच कर्ज घेतले होते आणि अचानक कोविडचं संकट आलं होतं. दुकान बंद असल्यामुळे कर्ज परत करण्यासाठी काहीच मार्ग दिसत नव्हता. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते सतत पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे अनिलची चिडचिड वाढली होती. अनिलच्या बहिणीने लता दिदीने आम्हाला बरीच मदत केली होती. कोविडचे संकट जाऊन 2 वर्ष झाली, पण आमच्या बिझनेसची गाडी परत रुळावर यायला आणखी थोडा वेळ लागणार होता. एकदा दिदी आमच्याकडे आल्या तेव्हा त्या बोलता बोलता अनिलला म्हणाल्या,
अनिल, मला तुमचा छोटू फार आवडतो. मला छोटूला दत्तक घेण्याची इच्छा आहे. तुम्ही काळजी करू नका. तो कोण्या परक्याच्या घरात नाही, माझ्याच घरात राहील. मी त्याचा प्रेमाने सांभाळ करील. अनिलच्या आईची पण फार इच्छा होती की दीदींनी दुसऱ्या कोणत्या मुलाला दत्तक घेण्यापेक्षा आपल्या छोटूलाच दत्तक घ्यावी. अनिल बिझनेसमध्ये झालेलं नुकसान आणि घेतलेलं कर्ज ह्यामुळे सारखा चिडचिड करत होता. तो नैराश्याच्या भोवऱ्यात अडकत चालला होता. त्यातच मोठ्या दीदींचा छोटूला दत्तक घेण्यासाठी सारखा हट्ट सुरू होता. शेवटी अनिल तयार झाला, पण मला ते अजिबात मान्य नव्हते. नंतर अनिलने मला समजावून सांगितले. तो म्हणाला, संगीता, आपल्याला अजय अतुल ही 2 मुले आहेतच, तसेही 3 मुलांचा सांभाळ, त्यांचं शिक्षण आपल्याला जडत जाणार आहे. छोटू दीदीकडे सुखात राहील. ती त्याचं सर्व प्रेमाने करेल, त्याला चांगलं शिक्षण मिळेल, त्याचं आयुष्य आनंदात जाईल. शेवटी मनावर दगड ठेवून मी छोटूला दत्तक देण्यासाठी तयार झाले. मी छोटूच्या मनाची तयारी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला म्हणायचे, छोटू, आपको बड़ी दीदी के साथ मुंबई जाना है. वहाँ हम दीदी के साथ रहोगे. दीदी आपको नए खिलौने देगी. जो कुछ भी चाहिए वो सब मिलेगा. वहाँ तुम्हें नए दोस्त भी मिलेंगे. मुंबई तुम्हें बहुत अच्छी लगेगी. तुम वहाँ अच्छे से रहोगे. छोटू मला विचारायचा, मम्मी, आप पापा और भैया भी हमारे साथ चलोगे ना? मी म्हणायचे, हाँ बेटा, हम भी चलेंगे. अगर तुम्हें वहाँ अच्छा लगे तो तुम दीदी के पास मुंबई में ही रह जाना. वहाँ वहीं पे पढ़ाई करना. नंतर थोड्याच दिवसात धूमधडाक्यात छोटूचा दत्तक सोहळा पार पडला. पण पूर्ण समारंभात माझे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते. सुरुवातीला मी आणि अनिल 8-10 दिवस छोटूसोबत मुंबईला राहिलो. मी जेव्हा छोटूला आम्ही आता लवकरच परत जाणार आहोत म्हणून सांगितले, तेव्हा तो मला म्हणाला, मम्मी, आप मुझे छोड़ के नहीं जाना. मुझे अपने घर वापस चलना है. त्याला कसं समजून सांगायचं मला कळत नव्हतं. तो अगदी बावरून गेला होता. आम्ही परत निघालो त्या दिवशी दीदींनी छोटूला बाहेर पार्कमध्ये खेळायला पाठवले होते. त्या लहानशा 3 वर्षाच्या मुलाला तेथे सोडून निघताना माझ्या मनाला असह्य वेदना होत होत्या. मी स्वतःच्या मनाला समजावित होते, छोटू थोडे दिवस रडेल, त्रास देईल, पण नंतर तो तिथे रुळेल. दीदी त्याचे सर्व छान प्रेमाने करतील, त्याची काळजी घेतील. मुंबईला राहिल्यावर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. आम्ही घरी परतलो, पण माझे कशातच लक्ष लागत नव्हते. मला सतत छोटूची आठवण यायची, त्याची काळजी वाटायची. त्याने सुरुवातीला दीदींना खूप त्रास दिला. व्यवस्थित खातपीत नव्हता, सारखा रडत होता. छोटू तापाने फणफणला तेव्हा दीदींनी फोन करून आम्हाला मुंबईला बोलावून घेतले. आपण एखादे रोपटे जरी एका ठिकाणून उपटून दुसरीकडे लावले, प्रेमाने खत पाणी दिले, तरी नवीन जागेत वाढायला रुजायला त्याला वेळ लागतो, किंवा कधीकधी तर ते रोपटं सुकून जाण्याची भीती असते. मला छोटूची फार काळजी वाटत होती. आम्ही लगेच मुंबईला गेलो. छोटूची तब्येत चांगली झाल्यावर पुन्हा परत आलो. मी माझ्या मनाला समजावित होते, छोटूचं सगळं छान होणार आहे. थोड्याच दिवसात तो तिथे रुळेल. मग त्याला माझी आठवणही येणार नाही. तो तिथे छान मजेत राहील. ह्या आशेवरच मी जगत होते. पुष्कळदा झोपेत छोटू मला हाक मारतोय असा भास व्हायचा आणि मी दचकून उठायचे. मला सतत त्याच्या गोड बोलण्याची आठवण यायची. आजकाल मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतं आहे. घरातील कोणालाच माझे दुःख जाणवत नव्हते का? अनिललाही माझ्या मनाची वेदना कळत नाही का? छोटू तर अनिलचा फार लाडका आहे. त्याला छोटूची आठवण येत नाही का? कधीकधी मला वाटतं अनिलला खरंच माझं मन कळत नाही, की सर्व कळूनसुद्धा तो काहीच न कळल्यासारखं वागतो आहे. मला अनिलच्या मनाचा काही थांगच लागत नाही आहे. मी माझ्या मनाला समजवण्याचा सारखा प्रयत्न करते आहे, पण शिरा तयार झाला होता. त्याचा छान घमघमाट पसरला होता. पण माझे मन मध्येच अडकले होते. छोटू मध्येच अडकले होते. खरंच माझ्या हृदयाची व्यथा, मनीची वेदना कोणी समजून घेतील का? धन्यवाद.